मित्रांनो, ज्यावेळेस सचिन दादा बोलतात की तुला माझ्या चिमणीसारखे मानलं होतं मी, त्यावेळेस खूप म्हणजे खूप हार्ड झालं सगळ्यांनाच. मला असं वाटतं त्यावेळेस सगळा महाराष्ट्र रडला असेल. तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी बोलणार आहे की आज बिग बॉस मध्ये काय काय झालं आणि काय काय नाही ते. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सांगतो की व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला शेअर पण करा जावा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की आपण असेच नवीन नवीन अपडेट घेऊन येत राहतो. अपडेटच नाही तर आपण रिव्ह्यू पण करतो. लाईव्ह सिस्टम मी लवकरच सुरू करणार आहे, तोपर्यंत असेच पाहायला भेटेल. तर मित्रांनो, पहिला म्हणजे विषय होता ते राशन लपवल्याचा. राशन लपवले वेगळ्यांनीच आणि येत होतं नाव प्रभूवर, पण नंतर प्रभूने डायरेक्टली मी नाही केलं, मी तुम्ही सांगितलं म्हणून मी फक्त ड्रायव्हर ओपन करून दिला होता. हा, आणि राशन लपवलं होतं आरबी सरांनी, पण आरबी सरांनी पण ते राशन सगळ्यांचं आहे म्हणून लपवलं नाही. ते राशन फक्त नॉर्मली ठेवायसाठी, म्हणजे नॉर्मली त्यांचं गोल्डन काहीतरी आहे त्याच्यासाठी ठेवलं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे. आणि तन्वी प्रत्येक वेळेस भडकते का, तिच्यावर काहीही नॉर्मली जरी गोष्ट झाली तर तन्वी प्रत्येक वेळेस भडकते. ही ती रागावून असं दाखवायचा प्रयत्न करते की मी चोरी केलेली नाहीये, मी काहीच केलं नाही, मी शांत आहे, मी चांगली आहे, मी सगळ्यात सभ्य मुलगी आहे असं दाखवायचा प्रयत्न करते प्रत्येक वेळेस ओरडून आरडून. ज्यावेळेस टोळीने ज्यावेळेस चोरी केली होती त्याने पण लपवलेच होते, मग तुम्ही त्यांना चोरीचा आरोप का घातला? जर ते लपवतात तर ते चोर आणि तुम्ही लपवतात तर ते चोर नाही, तुम्ही लपवलं. आणि मला एक गोष्ट समजत नाही की बिग बॉसच्या घरामध्ये उंदीर कधीपासून यायला लागला बाबा. आजकाल आता तन्वी बोलते की उंदीर येईल खाईल म्हणून मी लपवले होते. वा भाई, काय लॉजिक आहे या शब्दामध्ये. आणि नंतर बोलायचं माझं घर ओपन करा, दरवाजा ओपन करा, मी बाहेर जाणार, हेच करणार ते करणार. वा रे भाई, हा टास्क आहे आणि हा महाराष्ट्र सगळा बघतोय की कोण काय करतोय ते. आता प्रत्येक वेळेस चोरीचा आरोप हे टोळीवर जाणार नाही, आता प्रत्येक वेळेस चोरी जेने केलं त्याच्यावरच येणार नाही. आणि तुम्ही चोरीला चोरी म्हणाय शिका, लपवलं म्हणाय शिकू नका. आता मित्रांनो, मुलीला जे फालतू बोलतोय हा ओमकार, सरळ सरळ फालतू हा शब्द यूज केलाय आणि दाखवलं पण आहे. आता हेच शब्द जर रुचिता किंवा टोळीतल्या कुण्याही प्लेअरनं बोलला असता तर सगळा महाराष्ट्र बोलला असता की टोळी फालतू आहे, टोळी अशी आहे, टोळी तशी आहे. पण इथं जर ओमकार बोलतोय तर ओमकारला कुणीच काहीच बोलत नाहीये. सगळं सरळ सरळ बोलतोय तो फालतू आहे म्हणून. असे शब्द यूज कसे करता तुम्ही? एका मुलीवर असे शब्द यूज करणं तुम्हाला शोभतं का? आयुषचं हे एकदम बरोबर आहे. प्रभू हा सोयीनुसारच वागतो, कारण की सोयीनुसारच तो चेंज होतो. बोलतो ज्यावेळेस त्याला मोठं दाखवायचं असतं त्यावेळेस तो बोलतो की मी 20 वर्षाचा आहे, मला सगळं समजतं, तुम्ही मला शिकवू नका. ज्यावेळेस त्याच्या अंगावर येतं त्यावेळेस बोलतो की मी लहान आहे, मी गरीब आहे, मी हे आहे, मी ते आहे. हे चुकीचं आहे प्रभूचं. मला तर चुकीचं वाटते, तुम्हाला कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. प्रभू हा दिव्याला बोलून चुकीचं करतोय माहितीये का? एखाद्याला उद्धटपणे बोलणं हे एकदम चुकीचं आहे. आणि प्रभू सरळ सरळ प्रोफेशनलवर जातोय. तू मग भाषण देते, आम्हाला काय समजत नाही, तुझं भाषण तुझ्या जवळच ठेव. हे चुकीचं आहे प्रभू तुझं. आणि अख्खा महाराष्ट्र बघतोय काय होते आणि काय नाही ते. एवढे दिवस दिव्याचे फॅन देखील तुला सपोर्ट करत होते कारण की तू गरीब आहेस म्हणून. पण हे उद्धटपणे बोलणं सरासर चुकीचं वाटतंय मला. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा मला. आणि रोशन दादा मध्ये जेवढी हिंमत आहे ना, तिथल्या कुठल्याच प्लेअर मध्ये हिंमत नाहीये. रोशन दादा सरळ सरळ टोळीच्या विरोधात गेला होता. त्याचेच प्लेअर आहेत ते 3-4 जण, तरी त्यांच्या विरोधात गेला होता ज्यावेळेस टोळीची चुकी होती त्यावेळेस. पण आज ज्यावेळेस राशन लपलं गेलं त्यावेळेस झुंड मधला एकही व्यक्ती आला नाही की हा बाबा हे राशन इथं आहे आणि हे चुकीचं आहे. हे सरळ सरळ रोशन दादानं हुडकून काढला. आणि रोशन दादा मध्ये जेवढी हिंमत आहे ना तेवढी कुठल्याच प्लेअर मध्ये नाहीये, एवढं लक्षात ठेवा. रोशन दादा तू भीड बिंदास, पब्लिक आहे तुझ्या पाठीमागे.